आज आपण बनवणार आहोत डाळीचं लेंटिल सूप किंवा आमटी ज्याला आपण मराठीत म्हणतो। हे डाएटसाठी बनवणार आहे, डाएट फूड म्हणून। त्यात आपण मुगाची डाळ आणि तूर डाळ मिक्स करून घेतली आहे। चांगली शिट्या मारून घ्यायची, 6 ते 7 शिट्या। लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे। लसूण चांगले क्रश करून घ्यायचे, त्याला चांगला फ्लेवर येतो। डाळीला फोडणीसाठी पाहिजे। त्यात मग आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ताही घालणार आहोत, म्हणून मी काढून घेतलेला आहे। डाळ शिजवून घेतली आहे आणि त्यात थोडं मीठ घालून फेटून घ्यायची आहे। कढईमध्ये थोडंसं नारळाचं तेल घेतलं आहे मी, तुम्ही कोणतेही तेल घेऊ शकता। त्यात थोडी राई आणि जिरं घातलं आहे मी फोडणीला। मग आपण त्यात कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण घालणार आहे। चांगलं ब्राऊन होईपर्यंत ब्राऊन झालं पाहिजे, लसूण शिजला पाहिजे। आणि त्यात थोडं हिंग घातलं आहे मी। मग ही शिजवलेली डाळ त्यात घातली आणि टोमॅटो, 1 टोमॅटो घेतला आहे मी, तुम्हाला पाहिजे तुम्ही अर्धाही घेऊ शकता। आणि कोथिंबीर घातली आहे आणि ते बॉईल करायला 10 मिनटं ठेवायचं आपण। त्यात आता मी मीठ घालते, चवीप्रमाणे मीठ। लाल तिखट घालते, लाल तिखट, गरम मसाला, जिरे पूड आणि कोरिएंडर पावडर, कोथिंबीर पूड हे घालून चांगलं मिक्स करून आता ते बॉईल करायला ठेवणार। त्यात मी कोकम घालते, मला आवडतं म्हणून मी घालते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चांगली लागते डाळ। आणि ते झाकून मी 10 मिनटं शिजवणार। चांगली बॉईल झाली आहे आणि डाळ एक मिक्स चांगले मसाल्यांमध्ये मिक्स होऊन छान कन्सिस्टन्सी आली आहे। आता आपण काढून घेऊया। डाएटवर असाल तर ही डाळ तुम्ही अशीही पिऊ शकता, छान लागते एकदम, किंवा भाताबरोबरही खाऊ शकता, एकदम छान लागते। आवडली असेल रेसिपी तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला। थँक्यू।